नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी साईबाई विद्या मंदिर, malaड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर 19वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे गरजेल तो पडेल काय. भजनलाल नावाचा एक कुंभार फार सुंदर माठ, घडे, सुरया व कुंडी बनवत असे. त्याच्या बनवलेल्या वस्तूंना खूप दूरपर्यंत मागणी होती. तो आपले काम प्रामाणिकपणे करीत असे. त्याच्याजवळ राहायला लहानशी खोली आणि खोलीसमोर पटांगण होते. बनवलेल्या वस्तू तो पटांगणात वाळवत असे व भाजून विकत असे. एके दिवशी भजनलाल भांडी बनवत असताना अचानक वातावरण बदलले. वादळ सुरू झाले. ढग गडगडू लागले. त्याला वाटले आता जोरात पाऊस येणार. त्याने सर्व बनवलेल्या वस्तूंवर मोठे ताडपत्रे टाकले आणि पाऊस काही आलाच नाही. असाच एक दिवस त्याचा दूरचा भाऊ भजनलालकडे आला. दोघे गप्पा मारत असताना आकाशात गर्जना करणारे ढग आले. आता मुसळधार पाऊस येणार, तुझी सर्व भांडी खराब होणार, असे त्याचा भाऊ म्हणाला. हे ऐकून भजनलाल हसला आणि म्हणाला, अरे, घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण मोठे गरजणारे जे ढग असतात ते रितेच असतात. ते पाऊस पाडत नाही. आणि थोड्या वेळाने तसेच झाले. सर्व वातावरण शांत झाले. पाऊस काही पडलाच नाही. तात्पर्य: जी माणसे मोठमोठ्या गप्पा मारतात ती काहीच काम करत नाहीत. धन्यवाद.